jungle. अल्फॉन्सा स्कूल, मिरज येथे द जर्नी बियॉन्ड मातांसाठी मेनोपॉज जनजागृती सत्राचे आयोजन मिरज 11 नोव्हेंबर. अल्फॉन्सा स्कूल मिरज येथे मातांच्या आरोग्य जागरूकतेसाठी आयोजित द जर्नी बियॉन्ड समजून घेऊया मेनोपॉज तथ्ये, आव्हाने आणि आरोग्यपूर्ण संक्रमण या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अल्फॉन्सा स्कूलचे मुख्याध्यापक रेव. फादर सिजू जॉर्ज यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करून मातांच्या आरोग्यविषयक जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की मेनोपॉज हा महिलांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असून त्यासंबंधित योग्य माहिती, समज आणि आधार मिळणे गरजेचे आहे. शाळा ही केवळ विद्यार्थ्यांची नाही तर त्यांच्या कुटुंबांचीही जबाबदारी मानते, म्हणूनच हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर उपस्थिताचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक फादर सिजू जॉर्ज यांनी केला. मिरजतील प्रतिष्ठित वैद्यकीय तज्ज्ञ आणि शाळेचे शुभेच्छुक डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील त्यांची निष्ठा, समाजहितासाठी त्यांचे योगदान आणि अल्फॉन्स that could make you strong and make you committed to the health. The ground activities that has to be part and parcel of the school is somewhere missing. And as a student was that my principal made it a point to see that he checked each and every tiffin box of the students. आपण आपल्या पार्टनरला सांगू शकत नाही की अरे आपल्याला त्रास होतोय आणि एक भारतीय मेंटॅलिटीचं महिलांचं असं असतं की त्या जनरली असे प्रॉब्लेम्स दुसऱ्या कोणाशी डिस्कस करत नाही. आपले जवस बी, मगज बी, सूर्यफूल बी हे जे काही असतं त्याच्यामध्ये हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं. तर जेव्हा इस्ट्रोजन कमी होतं ना तेव्हा ते इस्ट्रोजन हाडांना मजबूती करण्यासाठी जे कायम असणारे घटक असतात ते तयार करत असतं. जेव्हा हे इस्ट्रोजन कमी होतं तेव्हा हा हाडांचं ठिसूळ होण्याचं प्रमाण वाढतं. एका स्त्रीला होणारे हॉट फ्लॅशेस आणि दुसऱ्या स्त्रीला होणारे हॉट फ्लॅशेस याच्यात फरक असू शकतो. ते मेनोपॉजमध्ये अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात आणि ते टेम्पररी असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण की ती जी लक्षणं असतात ती इव्हेंच्युअली फेड आउट व्हायला सुरुवात होते. तिसरं असं महत्त्वाचं सिम्पटम म्हणजे हॉट फ्लॅशेस. तर नक्की काय होतं हॉट फ्लॅशेसमध्ये? चेहऱ्यावर, मानेवर, छातीवर असं उगाच गरमी वाटायला लागते, असं गरम वाफा निघायला लागतात, उगाच दम यायला लागतो, रात्री झोपेतून जागे होतो आपण त्या घामात. तर ते असतं हॉट फ्लॅशेस. जशी पाळी येताना प्रत्येकाला वेगवेगळ्या टायमिंगला येते ना तशी ती जाताना पण वेगवेगळ्या टायमिंगला जाते. तर हे जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असतात ते जेव्हा जास्त होतात तेव्हा स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो, गर्भपिशवीचा कॅन्सर होऊ शकतो, गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर होऊ शकतो. आणि जेव्हा ते अनमॉनिटर्ड दिले जातात, लाईक प्रमाणापेक्षा जास्त दिले, तुमच्या शरीराची गरज एवढी होती आणि तुम्हाला एवढं हार्मोन्स दिले तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. त्या पिरियडमध्ये तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं तर ती मुलं पण थोडी मॅच्युअर होती की अरे नाही आपल्या आईला पण आजार होतात. आणि बीपीच्या गोळ्या अशा आधीमध्ये बंद नाही करायच्या. माझं बीपी डॉक्टर कमी झालंय मी बंद करते गोळी असं नसतं. त्या गोळीमुळे बीपी कमी झालेलं आहे. ती गोळी बंद केली की परत बीपी वाढेल आणि मग घरातल्या सगळ्यांचाच बीपी वाढेल. कडे जाऊन ट्रीटमेंट घेतली तर फारसा त्रास होत नाही. आणि रादर टू बी प्रिसाईज तुम्हाला जर 80-90% त्रास होणार असेल तर तो मेडिसिन्समुळे 10-20% आणता येतो. तर ही गोष्ट सहन करण्यासारखी नाहीये. तुम्ही ज्या त्या वेळेस ज्या त्या डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं महत्वाचं आहे. कारण सहन करण्याने तो त्रास बरा नाही होणार तर ट्रीटमेंट घेण्याने तो त्रास बरा होणार आहे. 40 ते 45च्या वयोगटामध्ये म्हणजे मेनोपॉज पिरियड असायचा पण तो आता रिसेंटली पाहायला गेलं तर 35 ते 40 या कुछ लाईफस्टाईल चेंजेस इम्पॉर्टन्स आहे. हा प्रॉब्लेम बऱ्याचशा स्त्रियांना होतो. तर फायब्रॉइडचा त्रास होऊ शकतो आणि फायब्रॉइड कशामुळे होतं ॲक्च्युली आणि त्याच्यासाठी म्हणजे ओव्हरी काढून टाकणे गरजेचं आहे. तर फायब्रॉइड येतो अर्ली मेनोपॉझल पिरियड म्हणजे मेनोपॉज येण्याच्या अगोदरचा पिरियड, रजोनिवृत्तीच्या अगोदरचा पिरियड. तेव्हा वारंवार नकारात्मक विचार करतो, डिप्रेसिव्ह विचार येतात, मग माझा काहीच उपयोग
उपयोग नाही, मी काहीच करू शकत नाही, मी आयुष्यात काहीच केलं नाही वगैरे वगैरे. तर हे जे असतात ना, हे मूड स्विंग्स असतात. उगाच चिडचिड होते, उगाच नवऱ्याशी भांडण केलं जातं, उगाच पोरांना मारलं जातं, असे बरेच प्रकार घडतात. तर हे जे मूड स्विंग्स असतात ते हार्मोन्समुळे होतात. जसं की हे हार्मोन्स जेव्हा स्त्रीचं आयुष्य चाललेलं असतं तेव्हा त्यांचा महत्त्वाचा रोल असतो, तसं शेवटी पण त्यांचा महत्त्वाचा रोल असतो.